नमस्कार, मी संगीता. दिशाच रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण इथं आषाढी एकादशीनिमित्त साबुदाणा खिचडी आणि यात्रेमध्ये मिळते तशी बटाट्याची सुकी भाजी करणार आहे, म्हणजे उपवासाची भाजी करणार आहे. आणि त्यासोबतच साबुदाणा छान सुटसुटीत व्हावा यासाठी मी अगदी साध्या पद्धतीने केलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला साबुदाणा भिजत टाकायचा आहे. तर 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला एका पाण्याने धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुवून घेतल्याने साबुदाणा हा जास्त चिकट होत नाही, त्यासाठी एका पाण्याने धुवून घ्यायचा. आता पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि दुसरं पाणी टाकायचं आहे. तर बघा, साबुदाणा बुडेल एवढंच पाणी आपल्याला साबुदाणा भिजत टाकण्यासाठी ठेवायचं आहे. एवढं पाणी ठेवल्याने साबुदाणा छान सुटसुटीत होतो. आणि यावर झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 तास आपल्याला साबुदाणा भिजत ठेवायचा आहे, किंवा रात्रभरही तुम्ही भिजत ठेवला तरीसुद्धा चालेल. आता 4 ते 5 तास झालेले आहे आणि छान आपला साबुदाणा मऊसूत भिजलेला आहे. आणि आता बघा, आता लगेचच आपल्याला पुढची तयारी करायची आहे. त्यासाठी मी इथं साबुदाणा लाल मिरचीचा करणार आहे. जसं गावाकडे केला जातो ना, तशाच पद्धतीने ही साबुदाणा खिचडी करायची आहे. तर आपल्याला शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे आपल्याला छान मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता शेंगदाणे छान भाजून झालेले आहे. आता लगेच शेंगदाणे बाजूला काढायचे, म्हणजे प्लेटमध्ये काढायचे. आणि लाल मिरचीसुद्धा भाजायची आहे. लाल मिरची भाजूनच आपल्याला टाकायची आहे, कच्ची अजिबात बारीक करायची नाही. थोडी मिरची भाजून घ्यायची आणि ते सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करायची आहे. तर बघा, छान मिरची भाजून घेतलेली आहे. आता मिरची आणि शेंगदाणे आपल्याला थोडं थंड झाले की साल काढायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. आता शेंगदाण्यांसोबतच आपल्याला लाल मिरचीसुद्धा बारीक करायची आहे. वेगळं वेगळं बारीक करण्याची गरज नाही. सोबतच आपल्याला लाल मिरची आणि शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. आता इथं थोडं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही. अगदी जाडसर आपल्याला कूट तयार करायचा आहे. बघा, छान अशा पद्धतीने कूट तयार करून घेतलेला आहे. आता साबुदाणा जो भिजत ठेवलेला होता आपण, त्यावरच आपल्याला लाल मिरची आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. आणि लगेचच चवीनुसार सेंधमीठ टाकायचं आहे. आता हे सर्व आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं तसंच राहू द्यायचं, म्हणजे छान साबुदाण्याला रंगसुद्धा येतो. आता लगेच साबुदाण्याला फोडणी द्यायची आहे. आता गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. इथं मी शेंगदाणा तेलचा वापर केलेला आहे. 1च चमचा तेल टाकायचं आणि 1 कच्चा बटाटा चिरून टाकायचा आहे. आता इथे मी बटाट्याच्या थोड्या मोठ्याच फोडी ठेवलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या करू शकतात. आता इथं अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बटाटे शिजून घ्यायचे आहे, म्हणजे यावर झाकण ठेवायचं आणि बटाटे अगदी 3 ते 4 मिनटामध्ये छान शिजून जातात. आता बघा, झाकण काढायचं आणि बटाटेसुद्धा बघा छान शिजलेले आहे. आता लगेचच त्यामध्ये जी साबुदाण्याची तयारी करून घेतलेली होती आपण, साबुदाणा टाकायचा आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं दुसरं काहीच टाकण्याची गरज नाही. जर तुम्ही जिरं खात असाल तर जिरं पण टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी वाफ देऊन द्यायची आहे. आता लगेचच बटाट्याची भाजी करायची आहे. त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे शेंगदाणा तेल टाकायचं आणि बटाटे शिजवून ठेवलेले होते मी बाजूला, ते बटाटे टाकायचे आहे. आता मी हातानेच बटाटे अशा पद्धतीने तोडून घेणार आहे. तुम्ही चिरूनसुद्धा टाकू शकतात. आता यावरच लगेचच अर्धा चमचा जाड तिखट आणि अर्धा चमचा बारीक तिखट टाकायचं आहे. आणि लगेचच यामध्ये चवीनुसार सेंधमीठ टाकायचं. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही जर जिरं खात असाल तर यामध्ये सुद्धा तुम्ही जिरं टाकू शकतात. पण जशी यात्रेमध्ये भाजी मिळते ना उपवासाची, तशी मी भाजी करणार आहे. तर ती भाजी अगदी साधी सिंपल राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप कमी तेलाची असते. त्यासाठी मी तशा पद्धतीने ही भाजी करणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून झाली की लगेचच त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. आता शेंगदाण्याचं कूट टाकल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. त्यासाठी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट नक्की टाका. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे. आता 5 मिनटं वाफ देऊन घ्यायची आणि लगेचच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकायचं आहे. तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकला तरीसुद्धा चालेल. आता ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आणि इकडे पण बघा, साबुदाण्याला छान वाफ देऊन झालेली आहे आणि साबुदाण्याचा रंगही बघा किती मस्त आलेला आहे. आता यावर बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकायचा. यामध्ये सुद्धा तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकला तरीसुद्धा चालेल. आता बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. सुटसुटीत आणि दाणेदार अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे.
त्यासोबतच जशी यात्रेमध्ये मिळते तशीच बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी केलेली आहे. या रेसिपीसाठी काही खास टिप्स. साबुदाणा छान सुटसुटीत होण्यासाठी आपल्याला साबुदाणा भिजत टाकतानाच पाण्याचं प्रमाण खूप कमी ठेवायचं, म्हणजे साबुदाणा बुडेल एवढंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. त्याच्याने सुद्धा साबुदाणा खूप चिकट होतो आणि असा घट्ट गोळा होऊन जातो. त्यासाठी पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं. आणि दुसरं म्हणजे तेल अगदी 1 ते 2 चमचेच टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही. त्याच्याने साबुदाणा जास्त तेलकट लागतो, तर त्यासाठी तेलाचं प्रमाणसुद्धा कमी ठेवायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.